मेरी माँ माँ मेरी उंगली पकड़ के तेरी माँ चलना तुझे सिखाती है। कदम फिसल जाए तो तेरा चोट उसे लग जाती है। माँ चोट उसे लग जाती है। चोट उसे लग जाती है। माँ चोट उसे लग जाती है। गल गल बाजू करके मैया ओ गल गल बाजू करके मैया अच्छे वस्त्र पहनाती है। नजर कभी लग जाए तुझको काला टीका लगाती है। माँ काला टीका लगाती है। काला टीका लगाती है। माँ काला टीका लगाती है। पहले तुझको दूध पिलाती ओ पहले तुझको दूध पिलाती खुद भूखी सो जाती है। माँ तो माँ होती है ओ माँ तो माँ होती है। माँ मेरी माँ माँ मेरी माँ मेरी माँ माँ मेरी सांगितलं महाराज। पहले तुझको दूध पिलाती खुद भूखी सो जाती है। माँ तो माँ होती है। सज्जनो एखाद्याचं जर आई वारली आणि त्याचं जर बाळ रडत असलं मुलगा जर रडत असला तर शेजारची एक म्हातारी जवळ येते आणि सांगते बाळा रडू नको मी सुद्धा तुझ्या माई सारखीच आहे। पण ते मुलगा म्हणतो माई सारखी आहेस पण माय नाहीस। माँ तो माँ होती है। सज्जनो त्या आईचं असणारं वात्सल्य करुणामय करुणेचा एक प्रकारचा सागर आहे महाराज। आणि सांगितलं विष्णू परमात्मा त्याचं असणारं नातं आई रूपाचं तुम्हाला काय माहिती आहे। आईचं असणारं स्तुती गायली आणि परत रडायला लागली आमची पार्वती। परत थोड्या वेळानं ब्रह्मदेव आला आशीर्वाद मागत होती जाताना पार्वती आमची मेनकेला। आणि ब्रह्मदेव आला आणि सांगितलं बस चल आता दोघांची गाठ मारायची आणि निरोप द्यायचा तुमचा। त्यावेळेस आमच्या ब्रह्मदेवाला सुद्धा समजून सांगितलं की बाबा रे तुम्ही समजू शकणार नाहीत माझ्या आईचा काय प्रेम पाजर येतो। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार। जीवनाच्या वाटेवरती
किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. सांगितलं महाराज, एवढं मोठं हृदय, मायेचा पाझर सागर, जिने या पूर्ण शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत जीवनाला माझ्या आकार दिला. ब्रह्मया, तुम्हाला त्याची किंमत काय कळणार आहे? आई रूपाची. आणि आईची असणारी क्षमा मागितली माझ्या पार्वतीनं. आईला सांगितलं, मला आशीर्वाद दे, माझं मांगल्य होईल, आनंदी जीवन होईल असा आशीर्वाद दे, मला क्षमा कर आई. आणि मग त्यावेळेला माझ्या पार्वतीच्या पाठीवरून हात थोपटला महाराज, मस्तकावरून हात थोपटला, आलाई बलाई घेतली आणि चुंबनाचा वर्षाव केला आणि हृदयाला लावलं माझ्या पार्वतीला आणि सांगितलं, बस बाळा, तुला क्षमा केली आणि सर्व आयुष्य आरोग्य आणि तुला आनंद मिळो. तिथून अशी आमची पार्वतीची असणारी निरोपोटी भरली आणि पार्वती निघणार. एवढ्यात असणार आमच्या जया आणि विजयानं सांगितलं की हे पार्वती, आणि बाबाला भेटायचं राहिलं निघताना. सज्जनो, जो माझा हिमाचल होता, तो हिमाचल त्या ठिकाणी जे राजवाड्याचा दरवाजा होता, त्या दरवाजाच्या पाठीमागं उभा राहून डोळ्याला आपल्या धोत्राचा सोगा लावून रडत होता. मनाला विचार करत होता तो बाप, एवढं मोठं माझं कन्यारत्न असणार, माझ्या राज्याची असणारी संपत्ती, माझ्या राज्याचं असणारं वैभव, माझ्या राज्याचं असणारं सौंदर्य, आज माझ्या दरवाजाची चौकट ओलांडून जाणारे, पराया होणारे माझं लेकरू. आणि म्हणून तो बाप असणारा आणि दरवाजाच्या आड राहून सुंदर असणारं रूप लेकीचं पाहत होता आणि ढसढसून रडत होता. सज्जनो, ज्या वेळेस असणारी आमची पार्वती आणि हिमाचलाजवळ गेली, सांगितलं बाबा, तसं बाबा म्हणलं तसं असणारं हृदय कवळून आलं माझ्या हिमाचलाचं आणि कडकडून मिठी मारली लेकराला आणि लेकरानं बापाला. सांगितलं, मुली चिंता करू नकोस, मुली चिंता करू नकोस, असं समजू नको बाप लांब आहे म्हणून माझ्या जीवाचं रान करीन, माझ्या जीवाचं रान करीन, पण तुझी असणारी बरोबरी करील, हे मी तुला वचन देतो बाप म्हणून. बर का, ज्या ज्या वेळेस तुझ्या संसारामध्ये कमी पडेल त्यावेळेस नुसतं मला हाक मार, मुली चिंता करू नको. सज्जनो, हे म्हणणारा बाप आहे, हे म्हणणारा बाप आहे. त्याचा अंतःकरण ओळखून घ्या आणि त्या बापाला असणारा त्रास न देता, प्रॉपर्टी न मागता त्याला बस सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. सज्जनो, सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. अंगाला कपडा त्या बापानं वापरला नाही कधी, पायामध्ये असणारे जोडे हलके घातले, फाटके घातले, लेकराच्या असणाऱ्या शिक्षणाची बरोबरी केली. बापाचं हृदय भरल्या जातं की समाजात माझा मुलगा ताट मानेनं जगावा, मुलगी माझी ताट मानेनं जगावी. आणि म्हणून अहोरात्र कष्ट करून आपल्या मुला आणि मुलीचं जीवन धन्य बनवण्याचा जो प्रयत्न करतो तो बाप असतो. सज्जनो, तो बाप असतो. आणि त्या बापाचं सुद्धा हृदय खूप मोठं असतं. कधीही असणार आपल्या मुलीला मरणाच्या शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तिची सुद्धा बरोबरी व्हावी असं बाप विचार करत असतो. आमच्या हिमाचलानं असणारं सांगितलं, मुली जिथं काही कमी पडल तिथं फक्त मला हाक मार,
सगळी असणारी तुझी तजवीज आणि व्यवस्था मरेपर्यंत मी लावील एवढंच तुला वचन देतो आणि सुखानं राहा म्हणून आपल्या हिमाचलानं असणारा आशीर्वाद आपल्या मुलीला दिला. मुलगी पाया पडली. हिमाचल नावाच्या पित्याच्या ब्रह्मदेवानं हाताला धरलं, आमच्या पार्वतीच्या शंकराच्या जवळ आणलं आणि दोघांची गाठ मारली. ओम मानस्तो केतनियमान आयुष्यमानो घोषमानो अशबीशूरिषः वीरानमानो रुद्रभामितो वज्रा विस्मंतो नमसा विदेमते. आणि मग दोघांची असणारी गाठ माझ्या शिवाची आणि पार्वतीची मंत्रोपचार करून ब्रह्मदेवानं मारली. नंदी सज्ज झाला. सज्जनो, शंकर असणारे नंदीवर बसले आणि पार्वतीला असणारं नंदीवर पुढे घेतलं. सर्व देवलोकांनी सर्व शिवगण मंडळासह वर्तमान जयघोष केला. हर 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 हर. आणि आमच्या नंदीची असणारी स्वारी आणि कैलासाकडे निघाली. महाराज, पोट पिळून आलेलं होतं, हृदय गहिवरलेलं होतं, कंठ सदगडीत झालेला होता आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा माझ्या मेनकेच्या वाहत होत्या. अश्रुपूर्ण नयनांनी माझ्या मेनकेनं आपल्या मुलीला असणारा फळभरणी करून शेवटची ओटी भरून निरोप दिला. जोपर्यंत नजरेच्या आड मुलगी जात नाही तोपर्यंत सारखी असणारी आमची मेनका आणि त्या नंदीकडे पाहत होती. महाराज, अनुक्रमे नजरेचा आड गेल्याच्या नंतर जसं एखादं उदासीन घर लागावं तसं सर्व असणारं हिमाचलाला आणि आमच्या मेनकेला वाटत होतं. इकडे असणारी पार्वती आणि शिव काही कोस अंतर निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर जी मंचकावर बसणारी पार्वती आहे, जी मखमली गादीवर बसणारी नाजूक कन्यारत्न असणारी पार्वती, तिला कधी नंदीवर बसायचं माहित नव्हतं महाराज. आणि मग ते मांड्या पोटऱ्या आणि आखडून गेल्या पार्वतीच्या आमच्या. सांगितलं, ए देवा, आपल्याला किती लांब जायचंय अजून. आमच्या शंकराने सांगितलं, बस एक 5 डोंगर आहेत मध्ये. अमरनाथ झाला की 5 डोंगर आहेत तशाच पद्धतीचे आणि मग कैलास मानसरोवर आहे. परखड रस्ता आहे महाराज, माणूस माघारी येऊ शकत नाही, एवढा कठीण मार्ग आहे. सांगितलं, बस जवळ आलं. थोडं अंतर चालून गेली आमची पार्वती आणि आखडली. महाराज सांगितलं, देवा आणि अजून किती दूर जायचंय. यांनी सांगितलं, आता बस 2 टेकड्या राहिल्या. हिनं सांगितलं, नाही महाराज, तुम्ही उगीच म्हणताय. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं मैं शिवजी, कैसे आऊं मैं शिवजी तेरी कैलास नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं मैं शिवजी, कैसे आऊं मैं शिवजी तेरी कैलास नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर
रात में तू आओ शिवजी, डर मोहे लागे, डर मोहे लागे जी, डर मोहे लागे। डर मोहे लागे जी, डर मोहे लागे। रात में तो आओ शिवजी, डर मोहे लागे, दिन में आऊ ओ दिन में आऊ, देखे सारी नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। सखी संग आऊ शिवजी, शर्म मोहे लागे, शर्म मोहे लागे जी, शर्म मोहे लागे। सखी संग आऊ शिवजी, शर्म मोहे लागे, अकेली आऊ ओ अकेली आऊ, भूल जाऊ डगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। सांगितलं देवा, खूप दूर नगरी बर का। तुम्ही नाटक करायलात, मला जवळ आहे जवळ आहे म्हणून सांगायलात, मी कंटाळले आता प्रवासाला। त्यावेळेस शंकराने आकार पाहिला आणि सांगितलं, नंदी चला लवकरात लवकर कैलासामध्ये नेऊन घाला। काय सांगा महाराज, नंदी फार मोठं दैवत आहे। क्षणार्धात निमिषामध्ये डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच कैलासामध्ये नेऊन घातलं आणि त्या ठिकाणी असणारी आमची पार्वती, त्या ठिकाणचं सौंदर्य पाहून रममान झाली आणि त्या ठिकाणी आनंदामध्ये बरेचसे दिवस निघून गेले। इकडं तारकासूर असणारा त्रास देत होता, सगळे देव लोक तिकडे येत होते, त्राहिमाम त्राहिमाम म्हणत होते। आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर माझ्या भगवान शिवानं आणि आमच्या पार्वती सोबत सुखसंवाद करत असताना, एकांतवास असताना आणि इकडं देव लोकांनी येऊन अडचण केली महाराज, बाहेरून येऊन हाका मारायला सुरुवात केली, देवा हे महादेवा, हे देवा महादेवा, नेत्रसेनले रे तुझी वाट पाहुनी, नेत्रसेनले तुझी वाट पाहुनी, नेत्रसेनले रे तुझी वाट पाहुनी, नेत्रसेनले रे तुझी वाट पाहुनी, नेत्रसेनले रे तुझी वाट पाहुनी, नेत्रसेनले। हे देवा महादेवा, हे देवा महादेवा, नेत्रसेनले रे तुझी वाट पाहुनी, 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 नेत्रसेनले। देवात पर युग गेले नामी ब्रह्म न चुकले, देवात पर युग गेले नामी ब्रह्म न चुकले, नामी ब्रह्म न चुकले, नेत्रसेनले रे
तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे. फार झाल्या येर धारा, पाय दाख विशंकरा, फार झाल्या येर झारा, पाय दाख विशंकरा. देवा आता पार युग गेले नामी ब्रह्मन चुकल, आता पार युग गेले नामी ब्रह्मन चुकले, नामी ब्रह्मन चुकले. नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे. महादेवा नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले रे, तुझी वाट पाहुनी नेत्र सिनले. सीनांगी आला फार, काही सूचे ना विचार. देवा तफर युग गेले नामी ब्रह्मन चुकले, नामी ब्रह्मन चुकले. नेत्र सिनले देवा. आणि बरेचशा येरझारा झाल्या, आता तरी दरवाजा उघडा. आमच्या देवलोकांनी असणार शिव पार्वती सुखसंवाद करत असताना आणि अडचण केली महाराज. शंकर उठले आणि कवाड उघडायला आले, तेवढ्यात त्यांचा वीर्यपात झाला. काम भागानं इंद्रियाला सोडून काम भाग पडला बाहेर, आणि जसा काम भाग पडला बाहेर, वीर्य पडलं बाहेर, तसं ते असणार अग्नीनं प्राशन केलं. आणि तेच असणार दरवाजा उघडून पाहिलं तर सगळे देव दारामध्ये. आमच्या पार्वतीनं कडकडीत देवलोकांना शाप दिला की हे चांडाळांनो, हे मूर्खांनो, तुम्ही असणारा माझा महालाभ संपून टाकला. जा, वांज होता तुम्ही सर्व देवलोक. आमच्या पार्वतीनं शाप दिला आणि पार्वती निघून गेली. इकडं आमच्या अग्नीनं असणारा तो गर्भ पोटात साठवला, त्याची दाहकता कमी नव्हती महाराज. आमच्या अग्नीला सहन होईना, पृथ्वीकडे गेला. घेतीस का बाई माझ्याजवळचा गर्भ? तो तिनं सांगितलं माझ्याजवळ सामर्थ्य नाही. सागराजवळ गेला, सागरानं सांगितलं माझ्याजवळ सामर्थ्य नाही. शेवटी आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणी अशी झाली की हे अग्निदेवता, महाशिवरात्रीच्या थंडीमध्ये आणि या प्रयागाच्या ठिकाणी सर्व ऋषीपत्न्या येऊन जातील आणि त्यावेळेला त्यांना थंडी वाजेल स्नान केल्याच्या नंतर, आणि त्या शेक करतील. त्यावेळेला त्यांच्या योनिरंध्रामधून गर्भाशयामध्ये असणारा हा एक एक गर्भ सोडून दे, तुझ्या जवळचा गर्भ. आकाशवाणी झाली, कडक थंडी पडली. सर्व स्त्री मंडळामध्ये या ऋषीपत्न्यांच्या सोबत आमची अरुंधती सुद्धा होती महाराज. अरुंधतीनं सांगितलं, हे पा स्त्रियांनो, कितीही थंडी वाजली तर कोणी शेक करू नका, अनर्थ होण्याची वेळ आहे. सांगितलं होतं, पण स्त्री जाती अमंगळ. त्यांनी ऐकलं नाही.
थंडी वाजत असताना शेक केला, शेकायला सुरुवात केली, तेवढीच संधी माझ्या अग्नीनं गाठली आणि गर्भ त्यांच्या 6 जणीच्या पोटामध्ये नेऊन टाकला. थोडा वेळ बसल्या त्या स्त्रिया, शेक घेत आणि खडकन उठल्या तर ते पोट असणारं जड लागलं. जसं जड वाटलं तसं धाय मोकलून रडायला लागल्या की हे पाप आपण कोणाचं आणलं, आणि हे जर आपल्या पतीला कळलं तर तो आपल्याला हकलून देईल. म्हणून त्या ठिकाणी रडायला लागल्या 6 जणी. त्यावेळेला परत असणारी आकाशवाणी झाली, हे स्त्रियांनो, चिंता करू नका, तुम्ही शिवपुत्राला जन्म देणार आहेत, आणि एक करा, या नदीमध्ये असणाऱ्या या जलामध्ये तुमचे 6 जणीचे गर्भ असणारे टाका खाली, आणि सुस्नात व्हा, डोक्यावरून पाणी घ्या, तुम्हाला कौमारी अवस्था प्राप्त होईल आणि कोणताच कलंक राहणार नाही स्त्री रूपाचा, अमंगळ असलेल्या स्त्री रूपाचा. आकाशवाणी झाली. मनाला समाधान वाटलं 6 जणींनी, आणि तो गर्भ आपल्या पोटातला असणारा पाण्यात टाकला. जसा पाण्यात टाकला 6 जणींनी, तसे 6 मुंडके 12 हात आणि बाकीचा असणारा देह 1 असा पुत्र जन्माला आला. कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान की, कार्तिक भगवान की जय. आणि अशा पद्धतीनं माझ्या कार्तिकाचा जन्म झाला महाराज. सगळीकडे दुदुंबी नाद वाजायला लागला. सगळ्या देवलोकांनी असणारं पुष्पवृष्टी केली. मनामध्ये विचार केला, आता ह्या पुत्राकडून त्या दुष्ट असलेल्या तारकासुराचा वध होईल. आणि आमच्या सगळ्या देवलोकांनी मंगलध्वनी त्या ठिकाणी केली, जयघोष केला. कार्तिकाचा, कृत्तिका नक्षत्रावर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी, आणि माझा षडानन 6 मुख असलेला जन्माला आला, अर्थात प्राप्त झाला. आणि ही असणारी बातमी आमच्या पार्वतीला कळण्या अगोदर तिला शुभ शकून पडलं की एक गोंडस लेकरू, टवटवीत दैदिप्यमान असणारं एक लेकरू तुरु 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 रांगत पळत आणि माझ्याकडे येत आहे. आणि पार्वती आमची स्वप्नामध्ये हात पुढं करून त्याला उचलायला लागलेली आहे. आणि तोच साध्यांत वृत्तांत दुसऱ्या दिवशी घडला. माझा कार्तिक जन्माला आला. अनुक्रमे 6 जणींनी काही दिवस असणार माझ्या बाळाचं, या कार्तिकाचं रक्षण केलं, पालन केलं. आमचा कार्तिक निघाला. विश्वामित्र भेटले. विश्वामित्र आणि कार्तिक निघाले. शंकराकडे जात असताना इंद्रानं बरचसं काही युद्ध केलं. आमच्या कार्तिकाला विजय मिळाला. इंद्राचं काही चाललं नाही. शेवटी कैलासामध्ये गमन केलं आमच्या कार्तिकानं. आणि जसं गमन केलं तसं शंकरानं पाहिल्याबरोबर आनंद वाटला. पटकन उचलून घेतलं शंकराने, आपल्या मांडीवर मांडलं आणि चुंबनांचा वर्षाव केला. हृदयाला कवटाळलं आमच्या त्या शिवकुमाराला. अनुक्रमे त्याला असणारं शिक्षण दिलं, ज्ञान दिलं आणि सेनापती बनवलं. युद्धाचा असणारा शंखध्वनी झाला. शंख वाजला, नाद ऐकिला. शंख वाजला, नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शंख वाजला, नाद ऐकिला. शंख वाजला, नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शिवनामाच्या छंदामध्ये नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोलो नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय,
नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय शंख वाजला नाद ऐकिला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाचा छंदामध्ये आत्मा रमला आत्माचा छंदामध्ये आत्मा रमला शंख वाजला नाद ऐकिला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये जय हो शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला सांगितलं शंख वाजला शंख ध्वनी झाली महाराज शंखाचे बरेच प्रकार आहेत शंखादि चंद्रदेवतम कक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापती दग्रे गंगा सरस्वती थम पुरा सागरोत्पन्ने विष्णुनाम विकृत करे निमित्तम सर्वदेव चैव पांचजन्यो नमोस्तुते आणि शंखाची असणारी सखोल माहिती महाराज ज्याच्या घरी शंख आहे तो लक्ष्मीचा भाऊ मानला जातो शंख उजवा आणि डावा दोन प्रकार आहेत पण बाकीचे असणारे बरेच प्रकार माझ्या शंखामध्ये आहेत एवढंच नव्हे शंख भस्म म्हणून आयुर्वेदिक खूप अमोल आहे महाराज अमूल्य रत्न आहे शंख म्हणजे आमच्या आयुर्वेदामध्ये शंख भस्म म्हणून एक येतं आणि प्रत्येकाजवळ वेगवेगळा शंख आहे ओमकार शंकराजवळ देवदत्त नावाचा दत्तात्रयजवळ धनंजय नावाचा अर्जुनाजवळ पांचजन्य नावाचा कृष्णाजवळ आणि पौंड्रक नावाचा पौंड्रक राजाजवळ आणि अनुक्रमे बाकीचे पांडव जे होते त्या पांडवाजवळ सुद्धा त्यांच्या नावाचा होता पण बऱ्याचशा लोकांना शंख वाजला की थोडंसं वेगळं वाटतं महाराज सज्जनो जिथं शंखाची ध्वनी होते आणि स्कंद पुराणामध्ये 12वा अध्याय दिलेला आहे खड्गशंखा विमोदिव्यो एक श्लोक दिलाय खड्गशंखा विमोदिव्यो परसैन्या विनाशिनो आत्मसैन्यास्य पक्षानाम शौर्य तेजो विवर्धनो आपलं शौर्य तेज विवर्धन होतं आणि परकीय सैन्य असणारं हडबड होऊन त्यांचं शक्तिपात होतो भूत प्रेत पिशाच जिथपर्यंत शंखाचा ध्वनी जातो तिथपर्यंत राहत नाही शंखध्वनी झाली आणि युद्धाला तोंड फुटलं आमच्या कार्तिकानं असणार तारकासुरासोबत युद्ध करायला सुरुवात केली अनुक्रमे जुई 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 असणारे शस्त्रास्त्र चालले आणि आमच्या कार्तिकानं तारकासुराचं असणारा बाण मारला आणि खाडकन मुंडकं उपटलं दणकन जमिनीवर पडलं हर 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 देव आणि कार्तिकानं असणारं घनघोर युद्ध केलं बरेच दिवस युद्ध चाललं महाराज आपल्याला वेळ नाही बरेच दिवस युद्ध चाललं आणि आमच्या कार्तिकानं तारकासुराचं मुंडकं उडवलं ज्या शिवपुत्राकडून वध होणार होता असं वरदान त्या तारकासुराला होतं दिलेलं ब्रह्मदेवानं तद्वत त्या न्यायानं आमच्या शिवकुमारांनी विजय मिळवला जसा विजय मिळवला सगळ्या जणांनी त्या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव केला आणि कार्तिकाचा जय जयकार करून शंकराजवळ नेलं शंकराने ही पाठ थोपटली आणि त्याला गणाध्यक्षपद दिलं आमच्या कार्तिकाला आणि अनुक्रमे आमचा कार्तिक तिथं राहायचा मग शिवकुमार 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 चालत राहायचं आणि असं करत असताना एके दिवशी असणारी जया आणि विजयाजवळ आली आणि सांगितलं काय ग पार्वती आणि कधी ऐकावं तेच कानावर येतं कधी ऐकावं तेच कानावर येतं पार्वतीने सांगितलं काय म्हणतेस जया काय म्हणणं आहे तुझं विजया हे बघ ना सगळे लोक शिवकुमार 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 म्हणतात पार्वतीचा कुमार नाही का शिवाचाच आहे का तो
मला वाईट वाटतं बाई, ऐकू वाटत नाही माय मला ते. आणि आमच्या जया आणि विजया नाचणारं पार्वतीजवळ मनोगत व्यक्त केलं. तिनं पार्वती हसली आणि काय जया तू विजया, काय वेड्या आहात तुम्ही दोघी. अगं मी आणि शिव काय वाटलेलो आहोत का? मी आणि शंकर, मी आणि शिव काय वेगवेगळे आहोत काय? माझ्यात शिव आहे आणि शिवात मी आहे. कारण का शिवाविना शक्ती नाही आणि शक्तीविना शिव नाही. आणि जरी म्हणलं शिवकुमार तर काय फरक पडायला आहे? तो माझाही कुमार आहे त्यांचाही कुमार आहे. नाही माय तुला वाटलं तर वाटू दे, आम्हाला काय पटत नाही ते. आणि द्वेषाचं बीज असणार आमच्या पार्वतीच्या मनामध्ये ह्या शेजारीने असतात बघा. आलं का लक्षात? म्हणून सावध राहा. आणि आमच्या पार्वतीनं ऐकलं, त्या दोघीही निघून गेल्या. आणि असंच करताना काही एके दिवशी आमच्या पार्वती स्नानाला बसलेली होती. वरून आभाळ आलेलं होतं, ऊन पडलेलं होतं आणि त्या उन्हानं ढग आलेले होते आणि सगळा उकाडा, गरमी आणि निर्माण झालेली होती. आणि त्या अवधीमध्ये माझी माता पार्वती आणि स्नान करत होती. स्नान करत असताना माझ्या पार्वतीच्या अंगावर मळ साठला होता. घाम आला, गदगद करू लागलं शरीर. आणि म्हणून माझ्या पार्वतीनं दगड घेतला आणि घासायला सुरुवात केली तर खरोखरच असणारं शरीरावरचा खळखळून मळ निघत होता. मनामध्ये विचार केला की याच मळाचा असणारा माझा पुत्र मी बनू का? संकल्पना व्यक्त झाली आणि आमच्या पार्वतीनं असणारं त्या मळापासून एक पुत्र निर्माण केला. हात पाय निर्माण केले, शरीर निर्माण केलं आणि जसं मुंडकं निर्माण केलं तसा तो मुलगा त्या ठिकाणी जिवंत झाला. आणि जसा मुलगा जिवंत झाला तसं त्यांनी साष्टांग नमस्कार माता पार्वतीला केला. जसा पार्वतीला केला नमस्कार त्याच वेळेस त्यानं सांगितलं, आई माझं नाव काय? त्यांनी सांगितलं तुझं नाव नंतर सांगते, मी जा दरवाजामध्ये थांब. मी आंघोळ करायले, मी स्नान करायले, कोणाला असणार आतमध्ये येऊ देऊ नको. आणि ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. आमचा तो मुलगा असणारा दरवाजामध्ये उभा राहिला. आणि दरवाजामध्ये उभा राहिल्याच्या नंतर इकडं आई स्नान करत होती आणि तिकडं मुलगा दरवाजामध्ये उभा राहिलेला होता. मनामध्ये विचार केला, एखादं जर कोणी आगडबंब जर समोर आलं तर आपल्याला ऐकन का ते? नाही. मग हातामध्ये असणारा एक सोटा धारण केला, जे झोपतं त्याला हाणायला. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. तुम्हाला नाही बरं का, जे येईन त्याला. मनामध्ये विचार केला, कोणी जर अद्वा तद्वा जर करायला लागलं तर त्याला शिक्षा करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून सोटा हातामध्ये धारण केला, उभा राहिला. काही वेळ निघून गेल्याच्या नंतर भगवान शिव आले आणि त्या भगवान शिवाने सांगितलं, ए मुला चल सरक बाजूला. त्यांनी असणारा हात लावला आणि एका हातात सोटा होता. त्याने सांगितलं, आपण कोण? शिवानं सांगितलं, तू मला ओळखत नाहीस का? या मुलानं सांगितलं, आजच तुम्हाला पाहिलं, नाही ओळखत, निघा. अरे सरक बाजूला, माझंच घर आहे, मलाच अडवायला. याने सांगितलं, माझं घर आहे, तुमचं नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सरकतोस की नाही? याने सांगितलं, माझ्या हातात सोटा आहे. शंकराने विचार केला आणि थोडं बाजूला गेले. विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला बोलून घेतलं.
काय सांगा महाराज, तो रस भरलेला वीर रस. शिवमहापुराण ग्रंथामध्ये विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला सुद्धा त्या मुलानं हरवलं. सोट्याचा प्रसाद दिला म्हणून सांगितलं. शेवटी शंकर असणारे अनावर झाले, क्रोधायमान झाले आणि तिथूनच असणारा त्रिशूळ फेकला रागानं. जसा त्रिशूळ फेकला तसं त्याचं मुंडकं घेऊन तो त्रिशूळ निघाला आणि मुंडकं एकीकडे जाऊन पडलं आणि थाडकन जमिनीवर पडला मुलगा. तो मुंडकं उडवलं आणि जे कबंध, बिना मुंडक्याच्या शरीराला कबंध म्हणतात, ते शरीर असणारं धाडकन जमिनीवर पडलं, थरथर थरथर कापायलं. जसं सापाला मारल्याच्या नंतर त्याची असणारी शेपटी तिथं वळवळ वळवळ करते, किंवा आमच्या पालीची शेपटी जर तुटली तर ती उड्या मारतं ते शेपूट राहिलेलं, तद्वत त्या न्यायानं ते शरीर असणारं थरथर थरथर कापत होतं. जसं त्या ठिकाणी शरीर पडलं, इकडं माता पार्वतीनं असणारं अंतर्ज्ञानानं जाणलं की माझ्या मुलाचं असणारं मुंडकं उडवल्या गेले. तळपायाची आग मस्तकाला गेली पार्वतीची, अंगावर रोमांच उभे राहिले, लाल जर्द डोळे झाले, थरथर शरीर कापायला सुरुवात झाली, जीभ बाहेर काढली, चंडीचा अवतार धारण केला. हाहाकार माजला, हजारो विधांचा कडकडाट निर्माण व्हायला सुरुवात झाली. पाणी असणारं समुद्राचं डळमळ करायला लागलं, तर जिकडे रस्ता फुटन तिकडे माणसं जनावरं पळायला लागली. एक एक शक्ती असणारी माझ्या पार्वतीनं अंगातून बाहेर काढली आणि सांगितलं, जा देवलोकासोबत युद्ध करा. आमच्या पार्वतीनं त्या ठिकाणी शंकिनी, ढंकिनी, चामुंडा, वाराही आणि अशा अनेक शक्त्या निर्माण केल्या आणि देवलोकासोबत तांडव माजवलं, युद्धाचं महाप्रलय गाजवला महाराज. आणि सिंह आरोळी ठोकली त्या मातेनं. जशी सिंह आरोळी ठोकली तसं आमच्या विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला भीती वाटली. पार्वती जवळ गेले, सांगितलं, माते माया प्रलयावर, माया प्रलयावर, हे ब्रह्मांड भस्म होऊन जाईल, माया प्रलयावर. त्यावेळेस आता आपलेल्या आमच्या पार्वतीनं सांगितलं, त्या मुलाला जिवंत केल्याशिवाय मी माया प्रलय आवरणार नाही. आठ आहे माझी. त्या मुलाला असणारं गणाध्यक्षपद द्या, त्या मुलाला असणारं पूजेचा पहिला मान द्या. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती माझ्या मुलाला बनवा. आणि हे वचन जर तुम्ही दिलं आणि तसं करू म्हटले तरच मी माया प्रलय आवरीन. परत असणारी आरोळी ठोकली. विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव ती गोष्ट ऐकली आणि शिवाकडे गेले आणि सांगितलं, ठीक आहे. शंकरानं सांगितलं, जा तिला सांगा तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. त्यावेळेला माझ्या पार्वतीनं असणारा माया प्रलय आवरला, शक्त्या माघारी काढून घेतल्या. इकडं शंकरानं सांगितलं, विष्णू जा आणि गावाच्या बाहेर जे काही तुला प्राणी भेटेल त्याचं मुंडकं छाटून घेऊन ये. माझा विष्णू परमात्मा गेला. जात असताना प्रचंड शरीर असलेला हत्ती माझ्या विष्णू परमात्माला दिसला. विष्णू परमात्माने त्याचं मुंडकं छाटलं आणि शंकराजवळ आणून दिलं. मृत संजीवनीचा मंत्र म्हणून ते मुंडकं पडलेल्या कबंधावर कबंध उभं केलं आणि त्याच्यावर मुंडकं बसवलं. जसं मुंडकं बसवलं तसं ते असणारं लेकरू आणि नाचायला सुरुवात झाली. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया, मोरया मोरया विघ्नहर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया
मोर्या मोर्या महागणपती मोर्या मोरया मोरया मयुरेश्वर मोरया मोर्या मोर्या विघ्नेश्वरा मोर्या मोरया मोरया विघ्नहरा मोरया मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या महागणपती मोर्या मोरया मोरया महागणपती मोरया मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 महागणपती मोरया 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 मयुरेश्वर मोरया 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 महागणपती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 रे मोरया 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 रे मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 महागणपती मोरया 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 विघ्नहरा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया रे मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मंगलमूर्ती मोरया विघ्नहरा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोरया मोरया महागणपती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोरया मोरया मंगलमूर्ती नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव गजानन महाराज की जय आणि सज्जनो अशा पद्धतीनं बाजून टाकायचं त्याच्या इथं टाका याच्यावर टाका आणि अशा पद्धतीनं आमच्या या ठिकाणी माझ्या गजाननाचा असणारा जन्म आणि प्राप्त झाला उत्पन्न झाला आणि निरूपण केलं आणि निरूपण केल्याच्या नंतर माझ्या माता पार्वतीनं 5 असणाऱ्या सुवासिनी समोर थांबा थोडंसं ठेवा त्याला मध्ये ठेवा थोडं 5 जणी सुवासिनींनी समोर यायचं या पाळण्याजवळ या 5 जणी कोणी 5 जणी उठून या पटकन या आणि आमच्या माता पार्वतीनं त्या असणाऱ्या बाळाला तेलाभ्यंग केलं उष्णोदकानं स्नान घातलं आणि उष्णोदकाने स्नान घालून पालखामध्ये टाकलं आणि 5 सुवासिनींना बोलून त्या ठिकाणी मंगल ओव्या गायला सुरुवात केली
पदरावर डोकं घ्या, पदरावर डोकं घ्या, हात लावा. बाळा जो जो रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना निद्रा कळी बाळा एक रदना सकळादी गुण सगुणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे मयुवदना मयुरेश्वर सुख सदना निद्रा करी बाळा एक रदना सकळादी गुण सगुणा बाळा जो जो रे. गंडस्थळ शुंडा हे सरळी सिंदूर चरचुनी भाळी कानी कुंडले ध्वज जाळी कौस्तुभ तेज जळाळी बाळा जो जो रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना निद्रा करी बाळा एक रदना सकळादी गुण सगुणा बाळा जो जो रे. पालक लावियला कैलासी दाक्षायनीचे कुशी पुत्र जन्मला ऋषिकेशी गौरी हराचे वंशी बाळा जो जो रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना बाळा जो जो रे. चौदा विद्यांचा सागर वरदाता सुखसार दुरिते निरसिली अपार गणाचा अवतार बाळा जो जो रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना निद्रा करी बाळा एक रदना सकळादी गुण सगुणा बाळा जो जो रे. लंबोदर मनता बेस्फूर्ती अद्भुत जाची कीर्ती जीवन सुत अर्ची गुणमूर्ती सकळी कवांच्या पुरती बाळा जो जो रे गजवदना मयुरेश्वर सुख सदना निद्रा करी बाळा एक रदना सकळादी गुण सगुणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. आणि अशा पद्धतीनं आमच्या 5 सुवासिनींनी आणि आमच्या गणपतीला असणारं आणि उष्णोदकाचं स्नान घालून मंगल ओव्यागात पालक पाळणा दिलेला आहे, पाळणा म्हटलेला आहे. हा मुलगा असणारा अनुक्रमे 8-9 महिन्याचा झाल्याच्या नंतर बऱ्याचशा जणांनी त्यांना दागिने आणले महाराज त्या बाळाला आणि ते दागिने असणारे आमच्या बाळाच्या दंडात मनगटात कंठात पायात घातले. आणि जसं जसं ते लेकरू असणार टुनटुन उड्या मारायला चालायलं तसं त्याच्या पायातले असणारे पैंजण वाजायला सुरुवात झाली. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा काशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा गळ्यात घातल्यात पुष्पाच्या माळा. काशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. मोदक लाडू
संगतीला घेऊ भक्तिभावाने देवाला वाहू गणरायाच गुणगान गाऊ डोळे भरून देवाला पाहू डोळे भरून देवाला पाहू डोळे भरून देवाला पाहू काय गाव हा सारा रंगून गेला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा गळ्यात घातल्या त्या पुष्पाच्या माळा कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला वंदन माझे तुझिया पाया धरी शिरावर कृपेची छाया भक्ताला या दर्शन द्याया देवादी देवा हे गणराया देवादी देवा हे गणराया देवादी देवा हे गणराया सान थोरा आनंद झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा गळ्यात घातल्या तर पुष्पाच्या माळा कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला अशी तुझी मंगल मूर्ती दर्शन मात्रे पावन होती लावून ज्योती ओवाळू आरती आनंदाला आज आली या भरती आनंदाला आज आली या भरती आनंदाला आज आली या भरती सोपान तर तो लय बोलबाला गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला हे गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला आणि अशा पद्धतीनं आमच्या गणरायानं असणारं त्या ठिकाणी पायामध्ये असणारे सर्व काही डागडागिने घातलेले ते लहान बालक आणि जसं उड्या मारायला लागले चालायला लागले पळायला लागले तसं त्यांच्या आणि अंगावर असलेल्या सर्व दागिन्यांचा आवाज त्या वाळ्याचा आवाज आणि उत्पन्न व्हायला लागलेला आहे पळत यायला लागले बाळ आमची पार्वती पटकन उचलून घ्यायला लागली हात पुढं केल्याबरोबर उचलून त्याला चुंबनांचा वर्षाव करायला लागली हृदयाला लावायले आणि अशा पद्धतीनं आमचा कार्तिक आणि त्या ठिकाणी आता हा गणपती उत्पन्न झाला आणि याच्यानंतरचं जे काही चारित्र्य आहे हे आपल्याला उद्याच्या असणाऱ्या कथेमध्ये असणारं पाहायचं सज्जन हो उद्याचा असणारा शेवटचा दिवस कथेचा आणि त्या निमित्तानं जर सर्वांना आणता आल्या तर प्रत्येकाने एक दिवा किंवा आरती आणण्याचा प्रयत्न करायचा आणि दिवा जर नसेल आणता आला तर आमची कमिटी मंडळ जे आहे तर तुम्हाला त्या मेणबत्त्याचा एक पुडा आणून एक एक मेणबत्ती तुम्हाला देईल जर नाही आणणं झालं तर आणि सर्वजणांनी उद्या महाशिवरात्रीनिमित्त आपल्या कथेची सांगता म्हणून जेवढे दीप शेवटच्या दिवशी आरती रूपानं लावता येतील तेवढे आपल्याला दीप प्रज्वलन आरती रूपानं करायचं आणि शेवट पुन्हा एक सांगायचं की जी 7 दिवस तुम्ही या मुखामधून असणारी कथा ऐकली त्याचं आणि काही ना काहीतरी उतराई होण्यासाठी जी काही मनाला वाटेल अशा पद्धतीची दक्षिणा आणि शेवटच्या दिवशी देऊन माझा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा असो आजची कथा या ठिकाणी सेवा माझ्या सद्गुरूच्या तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या षष्टम पुष्पसेवेला मी पूर्णविराम देतो
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज शंकरलिंग भगवान हर 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 देव। भजो मन शिव चरण सुखदाई। 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 चरण सुखदाई। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। हे आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज। वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। समाधी महास्थळी सर्पव्याघ्राची जाळी। समाधी महास्थळी सर्पव्याघ्राची जाळी। निरवैर श्वापदे समदृष्टीने न्याहाळे। निरवैर श्वापदे समदृष्टीने न्याहाळे। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। शिवभक्ती लोप झाली विश्व शिवमय केले। शिवभक्ती लोप झाली विश्व शिवमय केले। ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले। ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। अभंगी निरूपणा अनुभविले ज्ञान। अभंगी निरूपणा अनुभविले ज्ञान। आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण। आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज। वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। जय हो। आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। मन्मथ स्वामी महाराजा। मन्मथ स्वामी महाराज।
शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची ओंकार रूपी महेश्वर गौरीशी सांगे निजसार सुत उपदेशी तत्पर शौनकासी पुराण सार शिव तो देव असे महादेव आराध्य तो शिव भक्ती करू शंकराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची नश्वर असे अभिमान ब्रह्मा विष्णूशी झाला पूर्ण महाकाल तेथे येऊन संशय केला निरसन जपा शिवनाम असे परिपूर्ण होऊन कधीन भक्ती करा त्या लिंगाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची महिमा विद्येश्वर संहिता रुद्र शतरुद्र कोटि संहिता उमा कैलास असे आस्था वायव्येय फलदाता शिवासी भजा देव नसे तुझा विश्वाचा राजा सेवा उमा शंकराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची शिव सर्वासी पूजन अभूषण असे अष्टवर्ण षटस्थल पंचचार जान वंद्य सर्वासी शिवनाम शिव तो कंद असे महानंद सच्चिदानंद अर्चना करा षडलिंगाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची वासना काम त्यागून संध्याने विषय केला धन सतीने षडचक्र भेदून आपुला केला पंचानन स्कंद गणपती वीरभद्रमूर्ती झाली उत्पत्ती वंदना योगेश्वराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची एक व्रत
व्रत शिवरात्र प्रदोष आणि सोमवार ज्योतिर्लिंग परात्पर महिमा असे त्यांचा थोर शिवयोग मुद्रा प्राप्त वीरभद्रा चिंतेश्वर पुत्रा झाली त्या शिव प्रभूची गंगाधरा अपरनेची आरती शिव पुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिव पुराणाची आरती शिव पुराणाची गंगाधरा परमेशी गंगाधरा परमेशी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सविद्यादिदेवं भवारण्यदा उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगम्